मुंबई हे नाव भगवान गौतम बुद्धांची आई महामाया यांच्यावरून पडलं आणि त्या भगवान बुद्धांच्या काळानंतर इथे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला। तो सम्राट इकडे पुढे गेल्यानंतर मांडवी कोळीवाडा आहे, जिथे आपण त्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा विटी स्टेशन पूर्वीचं असं नाव देत होते, ते मांडवी कोळीवाडा होता। आणि या कोळीवाड्यात तिथल्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती। इथल्या लोकांनी, मुंबईच्या लोकांनी दिली होती। आणि म्हणून ते आल्यानंतर मला प्रास्ताविक प्रबोधनकर ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात की एका पारड्यात 33 कोटी देव ठेवा आणि एका पारड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवा। शिवाजी महाराजांचं पारडं हे त्यांना उचलणारं असेल, यामध्ये देवांवर टीका वगैरे नाही। तर माणूस काय करू शकतो? माणूस म्हणजे दुसरं काही नाही। धम्म म्हणजे दारू पिऊ नका असं सांगणं, धम्म म्हणजे वयोवृद्धांचा आदर करा, स्त्रियांचा आदर करा हे सांगणं आहे। धम्म म्हणजे विनाकारण कुठल्या प्राण्याला मारू नका, व्यभिचार करू नका, हा धम्म आहे। ह्या धम्म प्रसारासाठी केवळ 2 मुलांना, संघमित्र आणि महेंद्र यांना दान दिलेलं आहे सम्राट अशोकाने। आणि त्या मुलांना ठाण्यातल्या नालासोपारा बंदरातून श्रीलंकेत घेऊन जाण्याचं काम हे आमच्या कोळी लोकांनी, लाल टोपी घातलेल्या लोकांनी त्यावेळी केलं, कारण त्यावेळी विमानं नव्हती। सर्वांना जय भीम। आजच्या संयुक्त जयंतीत विचार मंचावर असलेले सर्व अधिकारी वर्ग आणि आपल्या खाली बसलेले सर्व मान्यवर, खास करून आमच्या ताई भगिनी वर्ग यांना मी पुन्हा एकदा जय भीम करतो। आजचा कार्यक्रम हा मुंबईतला खूप प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे। आपले सगळे जवान या कार्यक्रमामध्ये आहेत आणि मुंबईच्या इतिहासामध्ये फार मोठं बलिदान अग्निशमन दलाने दिलेलं आहे। त्या बलिदानांना सुद्धा मी वंदन करतो। आणि या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना हा मुंबईचा कार्यक्रम म्हणून संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज सोशल मीडिया अत्यंत ॲक्टिव्ह आहे आणि सोशल मीडिया याची दखल घेत असतो आणि म्हणूनच आपल्या सगळ्या लोकांनी आज इथे मला बोलवलं, याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। कारण मुंबई ही 7 बेटांची नगरी होती आणि या 7 बेटांचे जे भूमिपुत्र होते, आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी, या 7 बेटांच्या नगरीची स्वतःची एक ही संस्कृती आहे। आज माझ्या उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आहे आणि या महिला वर्गाला इथली जी मुंबईची संस्कृती आहे या जयंतीच्या निमित्तानं कळली पाहिजे। आणि म्हणून थोडक्यात या मुंबईच्या संस्कृतीचा परिचय मी इथे सगळ्या मान्यवरांना आणि सगळ्या महान आपले जे नेते आहेत त्यांना वंदन करण्यापूर्वी इथली जी महिलांची संस्कृती आहे तिची ओळख मी करून देतो। मी अभिमानाने सांगेन की मुंबईमध्ये मूळ जे गावकरी आहेत त्यांच्यामध्ये हुंड्याची प्रथा नाही, म्हणजे लग्नामध्ये हुंडा घेण्याची प्रथा नाही, देण्याची प्रथा नाही। याच पद्धतीने तुम्ही पाहिलात की इथे जे मासळी मार्केट आहे त्यामध्ये अर्थसत्ता आहे ती महिलांकडे आहे, म्हणजे सगळा व्यापार मुंबईचा महिलांकडे आहे। देशाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण चर्चा आहे। याच पद्धतीनं मुंबईतल्या लोकांनी विधवा विवाहांचा फार पूर्वीपासून पुरस्कार केलेला आहे। इथली लग्नसुद्धा विधवा महिला लावू शकतात, पुरोहितपणाचा मान आहे तो महिलांना इथे दिलेला आहे। याच पद्धतीनं मुंबईचं नाव जे मुंबई असं पडलं याला सुद्धा 2-2.5 हजार वर्षांचा लिखित इतिहास उपलब्ध आहे। मुंबई हे नाव भगवान गौतम बुद्धांची आई महामाया यांच्यावरून पडलं आणि त्या भगवान बुद्धांच्या काळानंतर इथे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला। तो सम्राट अशोकाचा कालखंड आहे आणि हा मुंबईचा इतिहास सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो। आणि आपल्याला कल्पना आहे की देशातली आणि जागतिक संपत्ती समुद्रात असते, हे आता तुम्हाला मुंबईच्या लोकांना कळलं असेल की आंतरराष्ट्रीय व्यापार समुद्रातून चालतो। म्हणजे तिकडे इराणचं युद्ध सुरू झालं, अमेरिका, इस्रायल, आणि आपल्याला एक लक्ष्मी जी आपलं अन्न पेटवते म्हणजे काय, गॅस सिलेंडर हा कमी पडला। मग लक्षात आलं की समुद्रातून गॅस येतो, तोपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं गॅस कुठून येतो। आणि म्हणून ही 2.5 हजार वर्षांची व्यापारी परंपरा या मुंबईला आहे। मुंबई ही आंतरराष्ट्रीय बंदर आहे आणि म्हणूनच सम्राट अशोकानं बांधलेली लेणीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि सम्राट अशोकाच्या काळात अत्यंत वैभवशाली काळ या देशाने पाहिला।
याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारताचं जे महत्त्व आहे ते सम्राट अशोकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि एक आपलं आरमार उभं केलं. आणि या आरमारामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या खाड्या, इथली बंदरं अत्यंत महत्त्वाची ठरली. आणि हा आरमाराचा मानसुद्धा इथल्या भूमिपुत्रांनी घेतला. जसं अग्निशमन दल आहे तसंच मुंबईमध्ये पहिलं पोलीस दल हे भंडारी समाजाच्या लोकांना हाताशी घेऊन उभं केलं गेलं. म्हणजे त्याचीसुद्धा आठवण आपण केली पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करताना आपल्याला आता हे लक्षात घ्यायला लागेल की जागतिक व्यापार हा देशाच्या फायद्याचा असतो आणि तो जागतिक व्यापार कसा करायचा ही परंपरा मुंबई शहराला फार अगोदरपासून होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे लक्षात घेतलं आणि कोकणामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरं त्यावेळी उभी केली. आणि नंतर मुंबई बंदराचा जो विकास झाला हे आंतरराष्ट्रीय बंदर बनूनच झाला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती आहे ही नीती देशावर आलेली जी गुलामगिरी होती त्याच्या विरोधातली आहे, म्हणजे मनुस्मृतीच्या विरोधातली आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची इथे आठवण करताना मला अत्यंत अभिमान होतोय की या मुंबईच्या उभारणीमध्ये अनेक जागतिक परकीय सत्ताधाऱ्यांचा जसा वाटा होता, इंग्रज, पोर्तुगीज यांचा, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार उभं करून या लोकांना, परकीय सत्तांना उत्तर इथूनच दिलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याच पद्धतीनं आपल्याला कल्पना आहे की या मुंबईच्या इतिहासामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची प्रतिमा आज आपल्या लोकांनी आम्हाला भेट दिली, मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो. द्विशताब्दी वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचं येते इथे. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे किती महत्त्वाचे नेते या देशात आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं महान कार्य असूनसुद्धा त्यांना आमचा देश विसरला होता. आणि त्यांची समाधी शोधण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम केलेलं आहे. म्हणजे इतिहासकार आपल्या देशात खूप आहेत, परंतु हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे काम केलं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांची प्रतिमा इथे आपल्याला मिळाली. मी या विचार मंचावरून खात्रीने सांगतो की इकडे पुढे गेल्यानंतर मांडवी कोळीवाडा आहे, जिथे आपण याला छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा विटी स्टेशन पूर्वीचं असं नाव देत होते, ते मांडवी कोळीवाडा होता. आणि या कोळीवाड्यात तिथल्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती. इथल्या लोकांनी, मुंबईच्या लोकांनी दिली होती. आणि म्हणून इथे आल्यानंतर मला प्रास्ताविकात कळलं की तांडेल नावाचं इथे एक अधिकारी पद आहे. तर हे जे तांडेल वगैरे आमचे लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातले, हे केवळ लढाऊ नव्हते तर बुद्धिमान पण होते. आणि म्हणून तुमचे अग्निशमन दलाचे लोकसुद्धा अत्यंत बुद्धिमान आहेत. त्यांनी जी महात्मा ज्योतिबा फुल्यांची प्रतिमा दिली ते संपूर्ण देशाला मोठा संदेश आहे. कारण हे खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता आहेत का हे नंतर भाषणामध्ये तुम्हाला कळणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा आणि त्यांच्या समाधीचा शोध जर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी लावला असेल तर आमच्यापर्यंत शिवाजी महाराजांना घेऊन येणारे जे लोक आहेत त्यामध्ये पहिलं नाव हे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आहे. आणि म्हणून त्याला अतिशय महत्त्व आहे. कारण आता शिवाजी महाराजांवर दावा सांगायला खूप लोक यायला लागले. ज्यांना ज्यांना महाराज फायद्याचे वाटतात ते सांगतात महाराज आमचे आहेत. पण ज्यावेळी समाधी अडगळीत पडली होती त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांची समाधी पुढे आणली. आणि मला सुद्धा अभिमान आहे की मुंबईतल्या आगरी, कोळी, भंडारी या सगळ्या लोकांनी त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचं महात्मापण ओळखलं आणि त्यांना महात्मा ही पदवी मुंबईतून दिली गेली. आणि आपल्या जवळही घडलेली घटना आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो की इथे जे अगोदर व्याख्याते आले ते फार मोठे लोक होते, पण मुंबईतल्या भूमिपुत्रांना सुद्धा भाषण करता येतं, बोलता येतं. आणि आम्ही सुद्धा महात्मा फुले यांसारख्या महत्त्वाच्या नेत्याला महात्मा ही पदवी देण्या इतकं शहाणपण पूर्वी ठेवलं होतं, आता पण ठेवतोय. आणि आपण जो सन्मान मला दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्या टीमशी, कार्यकर्त्यांशी अत्यंत कृतज्ञ आहे. या समाजातला शेवटचा माणूस सुद्धा बोलू शकतो. या राष्ट्राची कल्पना मांडताना महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की भिल्ल, कोळी वगैरे ज्या जमाती आहेत, ज्या डोंगरात आहात की जो समुद्रकिनारी आहेत किंवा नद्यांच्या किनारी आहेत, हे जोपर्यंत शिकून सवरून मोठे होत नाहीत तोपर्यंत हे राष्ट्र एक प्रमुख किंवा ज्याला आता म्हणतात की नाही आम्ही सगळ्या देशाचे जगाचे गुरु व्हायला निघालो, तर विश्वगुरु व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या मागे राहिलेल्या लोकांना बोलायची संधी भेटली पाहिजे, असं कोणी म्हटलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे राष्ट्रवादाचा हा वेगळा विचार आहे. आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांचा हा जो विचार होता हा अत्यंत क्रांतिकारी होता.
महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या देशाचं दुखणं बाहेर काढलं. मला इथे आयोजकांनी आणि आता दादांनी प्रास्ताविक केलं, आपलं सर आज नाव सांगळे सर यांनी प्रास्ताविक केलं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की इथे जी अग्निशमन दलाची भूमिका आहे ही जातीभेदांच्या पलीकडे आहे, धर्मभेदांच्या पलीकडे आहे आणि असायलाच पाहिजे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, आगीत सापडतो, तेव्हा त्याची जात कुठली, तो कुठल्या घरात जन्माला आला यापेक्षा त्याचं प्राण वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हीच गोष्ट भगवान बुद्धांनी पण सांगितली. भगवान बुद्धाचा एक भाऊ धनुष्यबाण घेऊन खेळत होता आणि आकाशात उडणारा राजहंसाला तो बाण मारतो आणि पाडतो खाली त्याला. आणि मग भांडण सुरू होतं की राजहंसाला बाण मारणारा त्या राजहंसाचा मालक की त्याचं प्राण वाचवणारा, त्याला पाणी पाजणारा गौतम बुद्ध, त्यावेळी बुद्ध नव्हते ते महत्वाचे, मालक कोण, तर जो पाणी देऊन प्राण वाचवतो त्या माणसाचं, तो खरं म्हणजे त्याचा मालक आहे, त्याच्यावर प्रेम करणारा माणूस महत्वाचा. अशा प्रकारची भूमिका त्यावेळी पुढे आली. मला कल्पना आहे की या मुंबई नगरीमध्ये आगीत जळणारे लोक, आगीत सापडणे अशी कोणावर संकट येऊ नये, पण त्यांना वाचवणारे जे लोक असतात त्यांच्या मनात जातीभेद नसलाच पाहिजे. आणि मी या व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगतो, माझ्या मनात सुद्धा असा कुठलाही जातीभेद नाही आणि मी तसं ठेवून बोलणार नाही. पण हे पण तितकंच सत्य आहे की ज्यांच्यावर अन्याय झालाय तो अन्याय दूर करण्याचे उपाय सांगणं हे विचार मंचाचं काम आहे. आणि म्हणून इथला जो महिला वर्ग आहे त्या महिला वर्गाच्या बाबतीत आम्ही सगळ्या पुरुषांनी एक कबूल केलं पाहिजे की आतापर्यंत हजारो वर्षांच्या इतिहासात या महिलांना शिक्षण नाकारण्याचं काम हस्ते परस्ते आमच्यापैकी काही लोकांनी केलेलं आहे. आम्ही शिक्षण नाकारलं होतं आणि हे शिक्षण देण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलं आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षण दिलं म्हणून आज इथे महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्यात. मला वाटतं अग्निशमन दलात सुद्धा म्हणजे लढाऊ पद आहे, महिला आहेत, ही किती मोठी गोष्ट आहे. त्या महिलांसाठी जोरात टाळ्या होऊ द्या. आणि ज्यांनी कोणी सांगितलं की संकटाच्या काळात महिला लढू शकत नाही त्यांना मी मुंबईचा इतिहास सांगतो. मुंबईतल्या कोळीवाड्यातले लोक 15-15 दिवस समुद्रावर असतात, मासेमारीला जातात. घरातले तरुण युवा हे समुद्रावर असतात, महिला एकट्या घरात असतात. त्यावेळी मुलांचं आणि गावाचं रक्षण करणाऱ्या काम या महिला करतात. मग ती आग असू दे, पुरुष असू दे, अत्याचारी असतो, परकीय सत्ताधारी असो, यांच्याशी कसं लढायचं हे मुंबईच्या महिलांनी शिकवलं. आजही कोळीवाड्यातली जी महिला आहे म्हणजे मच्छी कापणारी, काती घेऊन बसणारी जी महिला आहे मार्केटमधली, तिला पोलिसांच्या सुरक्षेची गरज लागत नाही, तिचा विनयभंग करायची कोणाची हिंमत नाही. आणि ही जी हिंमत शिकायची असेल तर कोळीवाड्यातल्या महिलांकडे बघा, तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही. आणि ही जी सगळी परंपरा आहे ही परंपरा सावित्रीबाई फुल्यांच्या शिक्षणाच्या क्रांतीतून आमच्याकडे समोर आलेली आहे. आणि म्हणून सावित्रीबाईंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि आमच्या देशाने केलेली जी चूक आहे की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांना कमी लेखलं आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की जगाच्या दृष्टीने आज आम्ही मागे पडलो. ज्या पद्धतीने महिला आमच्या शिक्षणात किंवा मोठमोठ्या पदावर पुढे असायला पावत्या त्याला खूप वेळ गेला. आणि म्हणूनच हे जे महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यांचं सगळ्यात मोठं संशोधन आहे की जोपर्यंत स्त्री शिकून ही पुढे येत नाही, अधिकार पदावर जात नाही, तोपर्यंत हा समाज बलवान होणार नाही. आज PhD करणारे लोक अनेक विषयावर संशोधन करतात, परंतु आमच्या देशामध्ये आम्ही केलेल्या चुकीच्या गोष्टींचं सुद्धा मूल्यमापन करायची हिंमत आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुल्यांनी ती हिंमत दाखवली. आणि म्हणून त्यांना सुद्धा आजही काही लोकांचा त्रास होतो किंवा काही लोकांना त्यांचा त्रास होतो कारण त्यांनी आमचं सत्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की राजर्षी शाहू महाराज हे महापुरुष असेच महत्त्वाचे आहेत की महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो विचार समोर आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे व्यवस्थापन आमच्या समाजामध्ये आणलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्त्रियांची प्रतिष्ठा आम्ही राखली पाहिजे, स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवणारा राजा, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन इतिहासकारांनी केलेलं आणि ते खरी गोष्ट आहे. बाकीचे राजे काय करायचे, मानवी व्यापार करायचे, मुलींना पळवून नेऊन बाकीच्या जगाच्या मार्केटमध्ये विकणारे सुद्धा राजे इथे झाले, परंतु महाराजांनी त्यावर बंधनं घातली आणि स्त्रियांना सगळ्यात मोठी प्रतिष्ठा दिली. एवढी मोठी प्रतिष्ठा दिली की आमच्या आईच्या विचाराला म्हणजे जिजाऊंच्या विचाराला देवांपेक्षा मोठा सन्मान आपल्या स्वराज्यात दिला. आणि म्हणूनच प्रबोधनकर ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात की एका पारड्यात 33 कोटी देव ठेवा आणि एका पारड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवा. शिवाजी महाराजांचं पारडं हे त्यांना उचलणारं असेल, यामध्ये देवांवर टीका वगैरे नाही.
तर माणूस काय करू शकतो, माणूस अन्यायाला विरुद्ध न्याय देऊ शकतो, न्याय प्रस्थापित करू शकतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम. आणि म्हणून रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. जे लोक भूमिहीन होते, ज्यांना घरं नव्हती, त्यांना नवी गावं वसून महाराजांनी दिली. ज्यांच्याकडे फक्त दुसऱ्यांच्या शेतात गुलामी करण्याची पद्धत होती, सेवा करण्याची पद्धत होती, ज्या घरांमध्ये, त्यांना सांगितलं तुम्हाला मी शेती कसायला देतो. शेती कसायला दिल्यानंतर महाराजांना प्रश्न केला लोकांनी की आमच्याकडे नांगर नाहीत, आमच्याकडे बैल नाहीत. त्यांना नांगर दिले, बैल दिले. नंतर शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्याकडे धान्य नाही, त्यांना धान्य दिलं, बियाणं दिलं. आणि आता 6 महिन्यानंतर पीक येईपर्यंत खायचं काय म्हणून बिनव्याजी कर्ज सुद्धा दिलं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची ही पद्धत महापुरुष म्हणून आताच्या राज्यकर्त्यांना कळली तर महाराष्ट्राचे अर्धे प्रश्न कमी होतील. जे शेतकरी आत्महत्या करायला निघाले त्या आत्महत्या सुद्धा थांबू शकतात केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले तर. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आठवण करण्याचं काम महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून दिलेलं आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले अत्यंत महत्त्वाचे नेतृत्व आहे. आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांचं महत्त्व आणखी एका कारणासाठी महत्त्वाचं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं गुरु म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकार आहेत. आता जे इथे घटना घडली, आमच्या आयोजकांनी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पुतळा किंवा मूर्ती त्यांना मार्केटमध्ये सापडत नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु असलेले महात्मा ज्योतिबा फुले अजूनही महाराष्ट्राला समजावले गेलेले नाहीत. आणि ते समजावायचं असेल तर एकच उदाहरण आहे की शिवाजी महाराजांची ओळख महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून दिले महाराष्ट्राला आणि देशाला. त्यामुळे ते किती मोठे असतील, कारण त्यासाठी शिवाजी महाराज समजले पाहिजेत आणि ते समजवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले. याच पद्धतीनं तुम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांचं चरित्र वाचलं. मी स्वतः आगरी समाजातला आहे, ओबीसी आहे. आणि मी ओबीसी म्हणून आम्ही केलेल्या चुका कबूल करतो की महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या प्रतिमा ओबीसींच्या घरात असायला पाहिजे होत्या. बाबासाहेब आंबेडकर जर त्यांना गुरु मानतात तर ते ओबीसींना का माहीत नाही हा पण मोठा प्रश्न आहे. याचं कारण आहे की अजूनही आम्ही चुकीच्या रूढी कल्पनांमध्ये गुंतलेले आहोत, खास करून ओबीसी समूह, आगरी, कोळी, भंडारी, माळी हे सगळे लोक. आणि त्यामुळे काय होतं की महात्मा ज्योतिबा फुल्यांना समजून कसं घ्यायचं. महात्मा ज्योतिबा फुले ही चूक म्हणून समोर आणतात की स्त्रिया हे शूद्र आहेत, स्त्रिया या हलक्या आहेत. या देशातली ही पद्धत मला मान्य नाही. आणि म्हणून स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध असताना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि स्वतःच्या पत्नीला शिक्षिका बनवून महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. मग स्त्रिया शिकल्या तर या देशामध्ये वाईट होईल, अन्नामध्ये किडे पडतील वगैरे वगैरे काही लोकांनी स्टेटमेंट केले. आणि सावित्रीमाईंच्या अंगावर शेणाचे गोळे फेकले. हे शेणाचे गोळे म्हणजे काय, इथल्या समाजाने बदलू नये, इथल्या महिलांनी घराच्या बाहेर येऊ नये. आता स्त्रियांमध्ये सगळे गुण आहेत ते मान्य झालेले आहेत. म्हणजे स्त्री या देशाची पंतप्रधान होऊ शकते, स्त्री ही देशाची राष्ट्रपती होऊ शकते. आपल्याला माहिती आहे प्रतिभाताई पाटील, द्रौपदीताई मुर्मू ह्या उदाहरण आहेत की राष्ट्रपती पदावर जर महिला देशाचा राज्यकारभार करू शकतात, मग पोलीस असेल, अग्निशमक दल असेल, सैन्य असेल, यामध्ये महिला का नाही पराक्रम करू शकत, करू शकतात. मग हा जो गैरसमज आहे हा मानसिक होता. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की अमेरिकेत सुद्धा गुलामगिरी होती पण ती साखळदंडाची होती, पण भारतातली गुलामगिरी ही मानसिक आहे. त्याच्यामुळे आपण आज हे बोलतोय, हे प्रबोधन करतोय, याबद्दल ज्यांना कुणाला हे पटत नसेल तर त्यांनी आत्मपरीक्षण करावं की ह्या आम्हीच चुका केल्या होत्या. आमची आजी खरोखर शिकली होती का, हे तुमच्या घरातली कदाचित आजी शिकलेली असेल, आई शिकली होती का. माझ्या घरातली आजी शिकली नव्हती, आईसुद्धा शिकली नव्हती, पण माझी पत्नी पदवीधर झाली. म्हणजे माझ्यापर्यंत बदल यायला एवढे वर्ष गेली. पण आमची आजी जर शिकलेली असती, म्हणजे आजी जर सावित्रीमाई असती, तर आज आपण कुठल्या ठिकाणी असतो हा सुद्धा विचार केला पाहिजे. देशाने केलेल्या ह्या चुका आहेत आणि म्हणून या चुकांच्या बद्दल महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण त्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे काम या महाराष्ट्रात केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की या देशामध्ये जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी मानसिकदृष्ट्या लादलेली गुलामगिरी आहे. आणि ती गुलामगिरी ओपन करताना, उघड करताना त्यांनी सांगितलं की या देशातल्या स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांना कमी लेखण्यासाठी मोठमोठे ग्रंथ लिहिले गेले.
ठिकठिकाणी त्यांचा अपमान केला गेला. आपण शाळेत बघतो, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षक म्हणतात तुझ्यात होणारच नाही, पालक पण म्हणतात तू नापास झाला, तुझी काय लायकीच नाही, असे शब्द वापरतो. पण आपल्याला पाहिजे त्या माणसाला जर संधी भेटली तो प्रगती करत असतो आणि त्याला प्रगतीची संधी देणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून ज्यांना ही संधी नाकारली त्याच्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की आमच्याकडे या धर्मग्रंथांनी सांगितलं की ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्माला आला तो हुशार, बाहूतून आला तो शूर आणि मांड्यातून आला तो व्यापारी, आणि तुम्ही सगळे पायातून जन्माला आले, त्यामध्ये आमच्या स्त्रिया पण आहेत. आता ही कथा वारंवार ऐकून ऐकून आमच्या मनामध्ये गुलामीचा संस्कार झालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इतरांचा खूप विचार करतो की ही गुलामी सांगायची का. काही लोकांना लाज वाटते, सांगितलं तर दुसऱ्याला दुःख होईल का. दुःख वाटण्याचं कारण काय, जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे. आणि गुलामी ही समजून घेतल्याशिवाय आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करणार नाही. आणि मला कल्पना, या सभेत आलेले सगळे लोक बंड करणारे आहेत, सगळे विचार मंचावरील सुद्धा. आंबेडकर जयंतीमध्ये सहभागी होणं हे पण बंड आहे, कारण आंबेडकर जयंतीमध्ये सहभागी व्हायला लोक घाबरतात. निळा स्कार्फ का घालायचा, जय भीम का बोलायचं, बऱ्याच जणांना याच्याबद्दल न्यूनगंड वाटतो. परंतु हा अभिमानाचा विषय आहे, कारण मला कल्पना आहे ह्या जे सगळे महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी या देशाची विचारधारा मांडलेली आहे. त्या विचारधारेतून इथला एक एक माणूस या विचार मंचावर आणि खाली आलेला आहे. इथे कोणी येऊ शकत नाही, एवढं सोपं काम नाही. या कार्यक्रमात सहभागी होणं एवढं सोपं काम नाही. आणि म्हणून हे बदलाचं काम आहे, देशातल्या बदलाचं काम आहे. आणि म्हणून आज आपण भायखळा येथील अग्निशमन केंद्रात संयुक्त जयंती महोत्सव साजरा करीत असताना या महापुरुषांमध्ये राजर्षी शाहू महाराजांना मी फार मोठं वंदन करतो. या देशात मागे राहिलेल्या लोकांना पुढे जायची संधी भेटली पाहिजे. त्यामध्ये आमच्या स्त्रिया आहेत, त्यामध्ये आमचे शूद्र आहेत, ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, यांना आरक्षण दिलं पाहिजे. हा खरं म्हणजे सामाजिक न्याय असतो. आता खेड्यातून आलेले लोक, आपण सगळे खेड्यातून गावातून आलो असो, आपल्याकडे गावकीची पद्धत असते आणि त्या गावकीमध्ये ठरत असतं एवढा मुलगा एखाद्या घरातला शिकून मोठा आला, त्याचा सत्कार करायचा की नाही गावकी ठरवते. म्हणजे गावाची एक विचारसरणी असते. तशीच आपल्या देशाची विचारसरणी होते की या देशातला मागे राहिलेला माणूस जेव्हा पुढे येतो तेव्हा प्रस्थापित लोकांना त्रास होतो. काय यांना पुढे येऊ द्यायचं, तो जो मागे पडलाय तो निसर्गाचा न्याय आहे असं काही लोक म्हणायचे, तो धर्माचा न्याय आहे. परंतु शाहू महाराजांनी सांगितलं जे चुकीचं आहे त्याला आम्ही इथे चालू देणार नाही. आणि त्यांनी आरक्षणाची पद्धत, शिक्षणाची पद्धत आपल्या राज्यात, कोल्हापूर राज्यात सुरू केली. मला वाटतं आमचे साहेब कोल्हापूरचे आहेत, साहेबांसाठी टाळ्या वाजवा. आणि तुम्हाला खरं सांगतो, कोल्हापूरला जाऊन या, त्या मातीमध्ये ही ताकद आहे. शाहू महाराजांनी केलेलं काम किती मोठं आहे. हजारो राजे झाले अगोदर, पण त्यांना असं वाटलं नाही की आम्ही आमच्या राज्यकारभारामध्ये ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय देऊ. कोणाला वाटलं नाही. राजाकडे तलवार असते, सत्ता असते, तो ठरवलं तर काही करू शकतो. मला वाटतं आमचे बंधू नगरसेवक पदाची निवडणूक हारले, पण अशी माणसं जर निवडून आली तर त्यांच्यामध्ये बदल करण्याची हिंमत असते. मी 2 वेळा लोकसभा हरलोय, पण मनाने नाही हरलो. मला हरण्याची कारणं माहीत आहे आणि लढण्याची कारणं पण माहीत आहेत की आम्ही लढलं पाहिजे. तुम्ही निवडणुकीत जिंकून येत नाही, पण तुमचा विचार पेरता आणि तो विचार हा महत्त्वाचा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते निवडणुकीत हरू शकतात, कारण या देशाची मानसिकता समतेच्या विरुद्ध आहे. या देशाची मानसिकता विषमतेचे समर्थन करणारी आहे. आणि म्हणून मागासवर्गीय माणसाचा पराभव इथे सहज होतो. आणि म्हणून या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना मी वंदन करतो. आणि कोल्हापूरचं नाव महाराष्ट्रात समतेसाठी हे अजरामर आहे. आणि मग कोल्हापूरला एकदा जाच तुम्ही. कोल्हापूर म्हणजे काय फक्त तांबडा रस्ता पांढरा रस्ता नाही, तर तिथे समता पण आहे. पण ती समता कुठल्या हॉटेलमध्ये नाही मिळत. ती कुठं मिळते? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारात. आणि म्हणून मला सुद्धा प्रश्न पडतो की शाहू महाराजांनी हे अशा प्रकारचं परिवर्तन कसं काय केलं. आज खरं म्हणजे महाराष्ट्राचं ब्रँड कोण असेल तर राजर्षी शाहू महाराज, समतेचे ते पुरस्कर्ते आहेत. पण त्यांच्यामध्ये बदल कसे घडले तर ते शिक्षणातून बदल घडले. जसं महात्मा ज्योतिबा फुले यांना पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण मिळालं, मिशनरियांकडून त्यांना शिकायला मिळालं, सावित्रीबाईंना शिकायला मिळालं. आणि जगाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ओळखलं की अमेरिकेतली जी गुलामगिरी आहे तशीच आमच्याकडे पण आहे, पण आमच्याकडची गुलामगिरी धर्माने लादलेली आहे.
जो हलक्या जातीत जन्माला आला तो तिथेच त्यांनी मरायचं, त्यांनी बदल करायचा नाही, अशा प्रकारची ती गुलामगिरी आहे. आणि या गुलामगिरीवरचं बंड महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. ते बंड एवढं मोठे आहे की अर्ध्या तासाच्या बोलण्यातून सांगू शकत नाही. त्याचं सार आहे ते एकाच शब्दात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपले गुरु मानतात तर महात्मा ज्योतिबा फुले किती मोठे असतील. आणि याच पद्धतीने राजर्षी शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तर त्या व्यवहारात आणणं महत्त्वाचं आहे. आता आपल्याला कल्पना आहे की अग्निशमक दलातले सगळे अधिकारी इथे आहेत. प्रत्यक्ष फील्डवर जेव्हा आग लागते तेव्हा अचानक निर्णय काय घ्यायचा हे ठरवायला फार कमी वेळ असतो, हे सेकंदाचा वेळ असतो. आपली एक क्षण जर चुकला म्हणजे सिलेंडर पेटलेला असेल तर काय करायचं हे जर माहीत नसेल तर काय होतं तुम्हाला माहीत आहे. तसं अत्यंत धाडसी निर्णय घेण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. कदाचित आग पण लागू शकली असती कोणाला, महाराष्ट्राला, अशा प्रकारचा तो निर्णय होता. पण ती आग लागू न देता त्यांनी जे निर्णय इथे घेतला त्याचा परिणाम म्हणून आजचा हा कार्यक्रम होतोय. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांना आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून धन्यवाद दिले पाहिजेत. ते टाळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि म्हणून हा संयुक्त जयंती महोत्सव म्हणजे काय तर खरं म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा कार्यक्रम. मी खरोखर आपल्या टीमबद्दल आदर व्यक्त करतो की तुमच्या मनामध्ये हीच भावना आहे की हा सगळा देश आमचा आहे. म्हणजे भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये घेतो, पण ती मनामध्ये भावना रुजवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून या सगळ्या महापुरुषांनी भारत माझा देश आहे अशा प्रकारचं आपल्या जगण्यातून संदेश दिलेला आहे. आणि म्हणून हा संदेश घेऊन आज आपण इथे बोलत आहोत. आपल्याला कल्पना आहे या भायखळ्याचं आणखी एक ऐतिहासिक अशी ओळख आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह 4 एप्रिल 1906 रोजी मुंबईतील भायखळा, ज्याला पूर्वी मासळी मार्केट होतं आता भाजी मार्केट आहे. पूर्वीचे मुंबईचे लोक फक्त मासळीच खायचे, ते भाजी मिळायचीच नाही. आता ते भाजी मार्केट झालं. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह झालेला आहे. त्यामुळे भायखळा ही भूमी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या संसारामुळे आम्ही इथपर्यंत आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग किती मोठा आहे. आज या जयंतीला आपण इतकं सुंदर सजवलेलं आहे की तुमची फुलं, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पुतळा भेट देणं, आपली सगळी प्रसन्न असलेली लोक इथे आहेत. परंतु हा संसार, हा मळा फुलवण्यासाठी ज्यांनी त्याग केला त्या बाबासाहेब आंबेडकरांची 4 मुलं आमच्यासाठी लढताना गरिबीमुळे निघून गेली. संसारामध्ये सगळ्यात मोठं दुःख स्वतःचा पोटचा मुलगा जाणं हे असतं. आणि म्हणून हा जो त्याग आहे हा त्याग पण आम्ही आठवला पाहिजे. आज मी प्रत्येक सभेत बोलतो की राजकीय नेता असतो, नगरसेवक, दादा नगरसेवकाची निवडणूक लढले तर नगरसेवक असलेल्या माणसाला वाटतं की माझा मुलगा हा महापौर झाला पाहिजे, मुख्यमंत्री झाला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या मुलाला वाटतं की माझा मुलगा पंतप्रधान झाला पाहिजे. परंतु या देशात असा एक सम्राट झाला. या ज्या चर्चा आहेत आपली ही प्रबोधन सभा आहे. प्रबोधन सभा म्हणजे लोकांना चांगले विचार सांगणं, द्वेष पेरणं नव्हे, प्रेम पेरणं. मग चांगले विचार पेरण्यासाठी सम्राट अशोकानं 2 मुलं दान दिली. धम्म आपण ज्याला म्हणतो, धम्म म्हणजे काय, माणसाला चांगल्या पद्धतीने जगायला शिकवणं. धम्म म्हणजे दुसरं काही नाही. धम्म म्हणजे दारू पिऊ नका असं सांगणं. धम्म म्हणजे वयोवृद्धांचा आदर करा, स्त्रियांचा आदर करा हे सांगणं आहे. धम्म म्हणजे विनाकारण कुठल्या प्राण्याला मारू नका, व्यभिचार करू नका, हा धम्म आहे. ह्या धम्म प्रसारासाठी केवळ 2 मुलांना, संघमित्र आणि महेंद्र यांना दान दिलेलं आहे सम्राट अशोकाने. आणि त्या मुलांना ठाण्यातल्या नालासोपारा बंदरातून श्रीलंकेत घेऊन जाण्याचं काम हे आमच्या कोळी लोकांनी, लाल टोपी घातलेल्या लोकांनी त्यावेळी केलं. कारण त्यावेळी विमानं नव्हती. आज आपल्याला 2 विमानतळ आहेत, सांताक्रुझ आणि आमच्या नवी मुंबईचं आम्ही विमानतळ आत्ताच सुरू केले. पण त्यावेळी विमानाची सेवा नव्हती आणि त्या काळात हे दान सम्राट अशोकाने केले. त्यामुळे या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी देणगी दिली असेल किंवा ज्या अधिकाऱ्यांनी परमिशन दिली असेल सगळ्या अटी शर्तींच्या अधीन राहून त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. आणि सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की अशा कार्यक्रमांना आपण चांगलं सहकार्य केलं पाहिजे. कारण हे कार्यक्रम नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे कार्यक्रम आहेत. आणि म्हणून मुंबई अग्निशमक दल इथे जेव्हा मला या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं तेव्हा मला खूप आनंद वाटला. कारण याच्या अगोदर माझगाव डॉकमध्ये मी भाषण केलेलं आहे. माझगाव डॉक म्हणजे आपल्याला माहीत आहे तिथे पाणबुड्या बनतात, म्हणजे समुद्राखालून जाणारी जी लढाऊ नौका असते ती बनते. तसंच अग्निशमक दल हे महत्त्वाचं आहे. आता इराण आणि इस्रायलचं युद्ध आपण बघितलं आणि अमेरिकेचं युद्ध बघितलं.
ज्या पद्धतीने अग्निबाण तिथे पडतात आणि त्या आगी लागतात त्या बघितल्यावर भीती वाटते. म्हणजे टॉवरमध्ये राहतात त्यांना जास्त भीती वाटते. खाली घर असेल तर जमिनीवर पडून जायला रस्ता असतो, पण टॉवरवर जर असं क्षेपणास्त्र पडलं तर काय होईल. म्हणजे माझे काही मित्र आहेत अग्निशमक दलात, म्हणजे अग्निशमक दलामध्ये नाहीत सरकारी पण खाजगी काम करतात. ते सांगतात जे मोठे टॉवर आहेत त्यांची आग विझवणं फार मोठं चॅलेंज आहे. म्हणजे इथे बाजूला ही सीडी आहे. आता खरं आमचा काय संबंध येत नाही इथे, पण आज तुमच्यामुळे आम्हाला जवळून बघायला भेटलं. पण त्यांची उंची किती होऊ शकते काय सांगू शकाल तुम्ही? किती जाऊ शकते? 10 माळ्यापर्यंत जाऊ शकते. पण आता टॉवर हे 50 माळ्यांच्या पुढे 90 मीटरचे आहे. साहेब मी काय विचारून घेतो, आता आमचे पण मित्र हळूहळू असे टॉवरमध्ये राहायला लागले. बाबासाहेबांच्या कृपेमुळे 20व्या 25व्या माळावर राहायला लागले. पण तिथे गेल्यानंतर भीती वाटते, इथे जर आग लागली तर. आणि ही आठवण कायम ठेवली पाहिजे, संकटाची आठवण ठेवली पाहिजे. आपले लोक अशा धुंदीत जातात की त्या फ्लॅटची वास्तुशांती झाली एकदा, भटजीनी केली की इथं काहीच वाईट होणार नाही असं समजून जातात. पण शेवटी घडतंच की लग्नसुद्धा लावलं कोणी असं की तुमच्या लग्नात अडतं तरी पण काहीतरी पुढे स्फोट छोटे मोठे होत राहतात. त्याच पद्धतीनं त्या उंच उंच इमारती आहेत त्यांची काळजी शासनाने घेतली पाहिजे. आमच्या अग्निशमन दलाच्या लोकांना ती काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि मी इथे आल्यानंतर मला कळलं की अग्निशमन अधिकारी इथे आजूबाजूला राहतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा आग लागेल तेव्हा जेवणसुद्धा टाकून जावं लागत असेल तुम्हाला वेळ नसतो. आणि म्हणून अग्निशमन दलाचं जे ब्रीदवाक्य आहे त्याचा मी थोडासा अभ्यास केला रात्री. कारण जिथे आपण भाषण करायला जातोय ती माणसं किती मोठी आहेत. म्हणजे तुम्हाला आता खरं म्हणजे ते बसले तिथे विचार मंचावर, असा एखादा प्रसंग आला तर हे टाकून जायला लागेल आणि तिथे काय प्रसंग येईल कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून त्यांचं जे मिशन आहे त्यामध्ये शौर्याला फार महत्त्व आहे. शौर्य म्हणजे काय, संकट जेव्हा समोर येतं त्या संकटाच्या काळात आगीसारख्या भीषण स्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता दाखवलेलं शौर्य, ते शौर्य अत्यंत त्यामध्ये जीव जाऊ शकतो आपला. आणि बाकी लोक प्रमोशन पगार पेन्शन यामध्ये अडकतील, पण इथे ते चालत नाही. आणि म्हणून सीमेवर लढणारे जवान आणि शहरातल्या आगी विझवणारे हे जे जवान आहेत त्यांच्यासाठी आम्ही कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि मी खरोखर धन्यवाद देतो की आपण मला या कार्यक्रमात बोलवलं, कारण मला पण समजून घ्यायचं होतं बाबा हे असं काय. आता माझे पण काही मित्र आहेत पण आम्ही बाकीच्या सुखाच्या नोकऱ्या करतो, कोणी शिक्षक आहे कोणी प्राध्यापक आहे, पण अग्निशमक दलात काम करणं ही साधी गोष्ट नाही. याच पद्धतीनं आपल्याला माहीत आहे हे जे शौर्यम संयम आणि त्याग अशी 3 तत्व अग्निशमक दलाची आहेत. त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आत्मसंयम म्हणजे काय, कठीण प्रसंगात स्वतःवर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणं. हे आपल्या भावना असतात. माझ्या घरी काहीतरी आनंदाचा प्रश्न आहे, लग्नाचा प्रसंग आहे आणि मग आता आग लागल्यावर मी कसा जाऊ. आणि तानाजी मालुसरेंच्या जीवनातला प्रसंग सगळ्यांना माहीत आहे. स्वराज्य अडचणीत होतं तेव्हा तानाजी मालुसरेंच्या घरी लग्न असतं, तेव्हा तानाजी मालुसरे सांगतात की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. मला वाटतं आपल्या जीवनात रोजचीच अशी भूमिका असावी. रोज प्रसंग असाच असेल की आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. आणि घरातले माणसं बोलत असतील की तुम्हाला हे रोज काय, अशी कुठली नोकरी आहे. परंतु या नोकरीचं महत्त्व आम्ही ओळखलं पाहिजे, नागरिकांनी ओळखलं पाहिजे. याच पद्धतीनं त्याग की याच्यामध्ये फार मोठा पैसा मिळण्याचा विषय नाही. लोकांच्या आगी विझवण्यामध्ये आपल्याला पैसे काय भेटणार, आपलं जास्त जाऊ शकतं, आपले कपडे जाऊ शकतात, आम्ही जखमी होऊ शकतो. आणि म्हणून जनतेसाठी इतरांसाठी प्राण देणं हा सर्वोच्च त्याग आहे. आणि ते प्राण देण्याचं काम अगोदर या जवानांनी केलेलं आहे. मुंबई अग्निशमन दल हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्तरीत काम करत असलं तरीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे भारतातलं सर्वात मोठं हे अग्निशमन दल आहे. म्हणजे ही मुंबईला पण माहिती पाहिजे, कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ आमचे सगळे आगरी कोळी भंडारी बांधव बघणार आहेत आणि महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांना पण कळलं पाहिजे की मुंबई शहर वसवलं ते खूप मोठी गोष्ट आहे, पण आगीपासून रक्षण करणं हे त्यापेक्षा अवघड आहे. आणि म्हणून हे इराणचे अग्निबाण मी पाहिले आणि ज्या पद्धतीने ती शहरं जळत होती इस्रायल आणि ती, तशा प्रकारची परिस्थिती जर आमच्याकडे आली तर अग्निशमन दलाची भूमिका फार महत्त्वाची असणार. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही ऐकल्या पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारताच्या सर्वात मोठ्या अग्निशमक दलापैकी मुंबई अग्निशमक दल आहे. आणि 14 एप्रिल हाच दिवस आपला मला वाटतं आहे.
आणि अग्निशमक सेवा दिन हा 14 एप्रिलच पाळला जातो. 1944 मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर मुंबई बंदरात झालेल्या मोठ्या स्फोटामध्ये अनेक आमचे तरुण, युवा आणि जवान ह्यामध्ये वीरगती प्राप्त झाले होते आणि त्यांची आठवण म्हणून आम्ही हा दिवस साजरा करतो. आता आपल्याला कल्पना आहे की अशा प्रकारचे जीव ज्यांनी देशासाठी दिले त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोतच. परंतु या देशामधली जी विषमता होती किती भयानक होती. म्हणजे इथे माझ्या समोर असलेले अनेक चेहरे, महिला असतील, आमच्या भगिनी असतील किंवा आमचे पुरुष बांधव असतील, यांना इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास असाच झालेला नाही, चमत्काराने ते आलेले नाही. ते आमच्या या सगळ्या महापुरुषांच्या सामाजिक क्रांतीमुळे आले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे इथे आले. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतातलं वातावरण हे विषमतेने व्यापलेलं होतं आणि विषमतेने व्यापलेलं होतं ह्याच्यावर फार कमी लोक बोलताना दिसतात. आणि काही लोकांना असं बोललं की वाईट वाटतं की आता ते विषमतेचे विषय काढू नका. पण ते सत्य आहे, विषमता भारतामध्ये आहे आणि या विषमता संपवण्यासाठी जे आंदोलन चालू आहे ते आज महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आम्ही करतोय. आणि म्हणून यातला एक भाग ओबीसींचा छोटासा कार्यकर्ता म्हणून या कार्यक्रमाला मी धन्यवाद देतो. कारण देशातल्या ह्या ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करून समाजाने चांगल्या स्थितीत जावं, देशाने चांगल्या स्थितीत जावं, भारत हे एक बलवान राष्ट्र व्हावं या दृष्टीने ही प्रगती आहे. आणि म्हणूनच संयुक्त जयंती महोत्सव ही कल्पकता फार महत्त्वाची आहे. मला कल्पना आहे पूर्णपणे की आमच्या या सगळ्या रंजल्या गांजलेल्या उपेक्षित वंचित समाजामध्ये आमच्या 50% स्त्रिया आहेत. जसं महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा शोधायला दादांना खूप कष्ट लागले, कुठे भेटत नाही, तसा सावित्रीबाईंचा पुतळा भेटतो की बघा, फार अवघड काम आहे. तुमच्याकडे आहे का? हां, पण फार कठीण गोष्ट आहे. असं का झालं? खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या घरात सावित्रीमाईचा पुतळा असला पाहिजे. कारण तुम्ही इथपर्यंत आल्यात, शिकलेल्या आणि अशिक्षित महिलासुद्धा सावित्रीमाई फुल्यांच्या पुढे, सावित्रीमाईंच्या मुळे पुढे आलेल्या आहेत. याची आठवण आम्ही ठेवली पाहिजे. याच्या विरुद्धार्थ मी बोलत नाही आता, कारण वाईट वाटेल लोकांना. पण सावित्रीमाईंच्या फुल्यांच्यामुळेच भारतामध्ये स्त्रिया इथपर्यंत आल्यात आणि ज्यांना आता स्त्रियांना आरक्षण द्यायचं असेल त्यांनी पहिली प्रतिमा सावित्रीमाईंचीच पूजली पाहिजे, दुसरी कोणाची पूजन उपयोग नाही. आणि म्हणून संयुक्त जयंती महोत्सवामध्ये आपण इथे कार्यक्रम करत असताना देशाची जी परिस्थिती आहे ती बदलत चाललेली आहे, याच्यावर सुद्धा आम्ही नजर ठेवली पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की या महापुरुषांनी जो विचार पेरला आहे तो प्रामाणिकपणाचा आहे. त्यांनी सांगितलं या देशाचा कारभार करत असताना जे मागे राहिलेले आहेत त्यांना आम्ही पुढं आणलं पाहिजे. मग मागे कोण राहिले? 50% स्त्रिया आमच्या मागे आहेत, 50 ते 60% ओबीसी आहेत ते मागे आहेत, एसटी आहेत ते एसटी मागे आहेत. कोणाच्या मागे आहेत? जर जे पुढारलेल्या जाती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, त्यांच्यापेक्षा मागे आहेत. त्यांच्या बरोबरीने यांना आणण्यासाठी आपल्या देशाचा प्रयत्न असला पाहिजे. यामध्ये वाईट काय किंवा कोणाला लागण्यासारखं काय काहीच नाही, परंतु हे आता दिसत नाही. निवडणुकांमध्ये आमच्या बंधूचा पराभव झाला, माझा पण पराभव झाला. आणि जे निवडणूक लढलेत त्यांना विचारा की आमचा पराभव का झाला हे मनाला समजलं पाहिजे, पण ते समजत नाही. कारण निवडणुकीचे हिशोब चुकायला लागलेत. मी नेहमी सांगतो, मुंबईत विमानात 200 प्रवासी बसले, दिल्लीला उतरले, तिथे गेल्यानंतर 210 निघाले, 10 कुठून आले हिशोब लागत नाही. मुंबईतून मद्रासला 300 प्रवासी गेले, तिथे गेल्यानंतर 180 दिसले, बाकीचे गायब कुठे झाले याचा हिशोब मिळत नाही. म्हणजे ही पारदर्शकता संपत चालली. आणि म्हणून आपण शाळेतल्या मुलांना जसं शिकवतो 1+1 2, 1+1 3 कसा काय, हा साधा प्रश्न आम्ही राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे. म्हणजे महापुरुषांची जयंती म्हणजे सत्य विचारण्यात, सत्य म्हणजे काय, तर्क म्हणजे काय हे आम्ही विचारलं पाहिजे. त्यांनी सांगितलं म्हणून विश्वास ठेवून चालणार नाही. आणि म्हणून घटनात्मक ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये थोडेसे बदल होताना दिसत आहेत. आणि आता आपण पाहिलं असेल की राजकीय पक्षांमध्ये पण सुद्धा फुटी व्हायला लागल्यात, पक्ष तुटायला लागले. याची सुद्धा योग्य कारणं न्यायालय सुद्धा देऊ शकत नाहीत, ही आजची परिस्थिती आहे. याच्यावर आपण विचार केला पाहिजे. मतदार याद्यांमधली आपली जी नावं आहेत ती नावंसुद्धा आता कमी व्हायला लागलेत. अनेक लोकांना मतदार यादीतलं नाव कमी झाल्यावरच काय होतंय ते कळायला लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण याच्यावर भाष्य केलं पाहिजे. याच पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की निवडणूक आयोगावर सुद्धा अविश्वास दाखवणारे विरोधी पक्ष आता समोर यायला लागलेत. राजकीय पक्षांमधली फूट, पक्षांतर
हे सांगायला लागले की माणसाची जीवननिष्ठा कमी व्हायला लागलेली आहे. आता महात्मा ज्योतिबा फुल्यांना आणि सावित्रीबाईंना आम्हाला शिक्षण देत असताना जो त्रास झालेला आहे तो त्रास किती महत्त्वाचा आहे. पण त्यांनी आपला पक्ष सोडला नाही. आपला पक्ष म्हणजे कुठला? शिक्षणाचा. तुम्हाला वाटेल की बाबा ह्या पक्षातून त्या पक्षात, तसं नाही. शिक्षणाचा धडा घेतलाय तो त्यांनी सोडला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला पक्ष सोडला नाही. त्यांनी सांगितलं ज्या समाजात मी जन्म घेतलेला आहे त्या समाजाचं भलं करण्यासाठी मी माझं आयुष्य खर्च करेन. आज आम्ही करायला तयार आहोत का? आपण ज्या कुठल्याही जातीमध्ये, धनगर असेल किंवा मराठा असेल, ब्राह्मण असेल, कुणबी असेल, आगरी असेल, कोळी असेल, आमच्या समाजाला वाईट स्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो का? निष्ठेने करतो का? की आम्ही पक्षांतर करतो म्हणजे विरोधी पक्षात जाऊन बसतो? इथे माणसाची जीवननिष्ठा आणि ती जीवननिष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्याला माहीत आहे की आता देशामध्ये लोकसभाच्या जागांचा पुनर्रचनाचा विषय आला. ज्यांनी कोणी आपल्याला माहिती आहे की कुटुंब नियोजन केलं आणि आपली लोकसंख्या मर्यादित ठेवली त्यांची लोकसंख्या कमी झाली आणि ज्यांनी नियम पाळले नाही त्यांची लोकसंख्या जास्त झाली. मग त्यांना प्रोत्साहन कोणाला द्यायचं? ज्यांनी लोकसंख्या मर्यादित ठेवून शिक्षण घेतलं, चांगले संसार केले, देशाच्या प्रगतीत हातभार लावला, त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे. पण असं होताना देशामध्ये दिसत नाही. हे सगळे मुद्दे मी यासाठी मुद्दाम घेतले का आपण जयंती करत असताना आम्ही देशाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मी प्रथमतः राष्ट्रीय आहे म्हणजे भारतीय आहे आणि अंतिमता सुद्धा भारतीयच आहे, मी वेगळा कुठला नाही. अशा प्रकारचा राष्ट्रवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे पेरलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की हे जे सगळे महापुरुषांचे विचार आहेत त्याच्यामुळे देश चालतो, संविधानामुळे देश चालतो. मला कल्पना आहे ऊन खूप झालेलं आहे आणि उन्हाचा त्रास आपल्याला होतोय आणि या उन्हाच्या त्रासाने जो त्रास तुम्हाला होतोय हा सर्वांनाच होतोय. परंतु ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा येतोय. या महिलांना आरक्षण किती असावं, 33% असावं की आणखी असावं याची चर्चा आहे. पण एक आपण न्याय पाहिला तर 50% ही लोकसंख्या महिलांची आहे. पण 50% लोकसंख्येप्रमाणे त्यांना अजूनही आरक्षण मिळालेलं नाही. 33% आरक्षण आमच्याकडे मंजूर झालेलं आहे. पण या 33% आरक्षण मंजूर झालेलं असताना सुद्धा आपल्याकडे मोर्चे निघतात, सरकारचेच लोक मोर्चे काढतात, बाबा विरोधी पक्षाने आरक्षण दिलं नाही म्हणून मोर्चे. परंतु यातलं वास्तव आहे की 33% आरक्षणाचा निर्णय आपल्याकडे झालेला आहे. ज्या पद्धतीने मुंबईत आज आंदोलन चालू आहेत ती खरोखर विचार प्रवर्तक आंदोलन आहेत. आणि मी देशाला मुंबईतून सांगतो की ठरवलं तर महिलांना 50% आरक्षण आम्ही देऊ शकतो. आमच्या कोळीवाड्यामध्ये अशा प्रकारची समानता आहे. घरामध्ये महिलांकडे आर्थिक अधिकार आहेत. माछी मार्केटमध्ये महिलांना पूर्ण आर्थिक अधिकार आहेत. अगदी लग्न लावण्यामध्ये सुद्धा समानतेचे अधिकार याच देशात आहेत. याच देशात मनुस्मृतीने अधिकार नाकारले होते तरीसुद्धा समानता आणायची असेल तर आमच्या घरातून ही समानता आम्ही देऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगायचं आहे की हे जे दोष आमच्यामध्ये आलेले आहेत त्या दोषांवर आपण बोलत असताना या संयुक्त जयंती महोत्सवामध्ये आपण या देशातले जे शोषित आहेत, ज्यांना शोषणाला, ज्यांना अत्याचारांना बळी पडावं लागलं त्यांच्या बाबतीत भूमिका मांडलीच पाहिजे. यामध्ये लाजण्याचं कारण नाही. आणि म्हणून या संयुक्त जयंती महोत्सवामध्ये मला बोलवलं त्यामध्ये मी इथून विचारमंचाला आणि महाराष्ट्राला संदेश देतो की बाबा तुम्ही समानतेच्या मुद्द्यासाठी काम केलं पाहिजे. या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये नेहमी भाषण करत असताना लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. राजाराम पाटील तुम्ही ओबीसीमध्ये, आगरी कोळ्यांमध्ये जाऊन हे भाषण करा, तुम्ही आंबेडकर जयंतीमध्ये का बोलता, अशा प्रतिक्रिया यायला लागल्या. आणि ते खरं आहे, आपण प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रत्येक समाजामध्ये जाऊन आम्ही ही कामं केलीच पाहिजे. पण मी अभिमानाने सांगतो की अशा प्रकारच्या जयंतीच्या कार्यक्रमामधून आमच्यासारख्या नेतृत्वाला प्रशिक्षित केलं गेलं म्हणजे ही संधी आहे. मी स्वतः शिक्षक होतो. पहिल्यांदा विद्यार्थी असतात समोर येऊन फळ्यावर लिहून काही लिहित नाही, घाबरतात, ते पाय लटपटतात, फळ्यावरून लिहित नाहीत, बोलत नाहीत. मग शिक्षकाला मोठेपणा द्यावं लागतं की बाबा तू ये आणि पुढे हे काम कर. आणि अशा प्रकारचं प्रोत्साहन आंबेडकर जयंतीतून अनेक कार्यकर्त्यांना मिळतं. यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्याबद्दल मी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करतो. त्यासाठी माझ्या वतीनं आपण जोरात टाळ्या वाजवाव्या. आणि म्हणून आता मी एक अत्यंत वास्तव आणि खरी गोष्ट सांगतो की ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्याचा विचार आला आणि त्या रयतेच्या राज्यांनी सांगितलं स्त्रियांना प्रतिष्ठा देणारं राज्य मला पाहिजे. एवढंच नाही
की ज्यांना शूद्र म्हटलं होतं, आगरी कोळी भंडारी आम्ही शूद्र होतो, हलके होतो मनुस्मृतीनुसार, त्यांच्या हातात आरमाराचं शस्त्र दिलं पाहिजे हे महाराजांनी सांगितलं. आज आपल्याकडे हे शस्त्रच आहे, अग्नीला विझवण्याचं हे मोठं शस्त्र आहे, बचावात्मक शस्त्र आहे. लढाई काय नुसते आक्रमणाने जिंकता येत नाही, तुमचा बचाव पण महत्त्वाचा, डिफेन्स महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये हे आपण इथे दिलेलं आहे. तर हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आहे, त्या कामानंतर राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काम आमच्याकडे केलेलं आहे, त्या कामानुसार एक तत्त्व समोर आलं की देशाची एकूण लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे मागे राहिलेले लोक आहेत त्यांना पुढे आणायची संधी दिली पाहिजे. याला त्याला नाव पडलं होतं आरक्षण. आणि आरक्षणावर आता फार मोठी राष्ट्रीय चर्चा देशात चालू आहे. परंतु ह्या चळवळी जशा कमकुवत पडायला लागल्या तशा आरक्षणाच्या विरोधी स्टेटमेंट यायला लागली. आणि या स्टेटमेंटमध्ये आमचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले की बाबा रे, एकदा ज्यांनी आरक्षण घेतलं त्यांना पुन्हा नको, एकदा आरक्षण घेतलं त्यांनी पुन्हा नको. आरक्षणामध्ये क्रिमिलेअर आणा. परंतु आपल्याला कल्पना आहे आपल्या देशात शोषण झाले जातीच्या आधारावर, की ज्या जातीत जन्माला आला तो हलकाच राहील, तो पुन्हा त्याला जात बदलण्याचा अधिकार नाही. आणि अशा वृत्तीमुळे आमच्याकडे शोषण झालं. आणि या शोषणातून मुक्त करायचं असेल तर त्यांना संधी मिळाली पाहिजे, शिक्षणात भेटली पाहिजे, सरकारी नोकरीत भेटली पाहिजे आणि बाकीच्या गोष्टीत मिळाली पाहिजे. पण आरक्षण हा सामाजिक न्याय आहे. भारतीय संविधानाने त्याला समतेचा पाया दिलेला आहे. ही गोष्ट लोक विसरली. कारण का, आता एकमेव ही चळवळ या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने सुरू आहे. कुठली? आरक्षण हा सामाजिक न्याय ही सांगणारी गोष्ट इथंच सांगली जाते. आम्ही सुद्धा, मी खेदाने व्यक्त करतो, आम्ही आगरी कोळी भंडारी लोक वेगवेगळ्या देवतांच्या जयंत्या साजरी करतो. म्हणजे हनुमान जयंती करतो, राम जयंती करतो, कृष्ण जयंती करतो. पण या देशामध्ये सामाजिक न्यायाचा अभाव होता. तो सामाजिक न्याय आम्ही करू शकलो पाहिजे अशा प्रकारचं संविधानिक भाषण करण्याची संधी तिथे विचारमंचावर नाही. आणि म्हणून हा विचारमंच अत्यंत महत्त्वाचा आहे की इथे सामाजिक न्यायावर आम्हाला बोलता येतं. आणि म्हणूनच आरक्षण हे एकाच पिढीत असावं, दुसऱ्या पिढीत नसावं असं जेव्हा लोक बोलतात तेव्हा हजारो वर्ष आरक्षण कोण घेत आहे देशामध्ये? 15% लोकांच्या देशाच्या एकूण जमिनीवर, साधन संपत्तीवर वाटा असेल तर बाकीच्या लोकांनी काय हमाली करायची, काय गुलामी करायची का? त्यांना पण त्यांच्या संपत्तीचा वाटा भेटला पाहिजे. अशा प्रकारचा विचार पुढे आला. मी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून या विचारमंचापर्यंत आलो, ती चळवळ होती बाबासाहेबांची जमिनीची. अलिबागमध्ये होती विरुद्ध चळवळ झाली, जमीनदारांच्या विरुद्ध झाली. आणि त्या जमीनदारांच्या चळवळीच्या विरोधात कुळ कायद्याचं आंदोलन झालं आणि आम्ही जमिनीचे मालक बनलो. कोल्हापूरचे आमचे बंधू इथे आहेत की आगरी कोळ्यांना जमिनीचा अधिकार इथे नाकारला होता, तो आम्हाला मिळाला. 14 तळ्याचं आंदोलन रायगड जिल्ह्यात झालं. पाणीसुद्धा या देशामध्ये लोकांना पिऊ दिलं जात नसेल. बघा, आग लागलेली आहे आणि त्या काळामध्ये तुम्ही ह्या पाणी प्यायचं नाही, कित्येकांचे जीव गेले असतील. नाही, त्याला पाणी पाजायचं नाही कारण तो हलक्या जातीचा आहे. ही देशाची संस्कृती होती. आणि म्हणून या संस्कृतीला उघड करण्याचं काम 14 तळ्याच्या आंदोलनाने केलं. आमच्याकडे चिरनेर जंगल सत्याग्रह झाला, उरणला. जंगलांवर आमचा अधिकार आहे यासाठी लोकांनी संघर्ष केला. या सगळ्या चळवळी या समतेच्या चळवळी आहेत. आणि या समतेच्या चळवळीतूनच आरक्षण हा सामाजिक न्यायाचं तत्व उदयास आलं. आज आरक्षणाकडे कुत्सितपणे, वाईट नजरेने बघितलं जातं. पण असे किती अर्जुन असतील की ज्यांना राजा होण्याची संधी आमच्या महाभारताने अनेक वेळा दिली, पण तुम्ही एकलव्याला एकदा संधी नाकारली की नाही, तू शस्त्र हातात घ्यायचं नाही, धनुर्विद्या शिकायचं नाही, तुला लढण्याचा अधिकार नाही, असं अर्जुनांना मारलं, शंभुकाला मारलं. या सगळ्या प्रकारातून आम्हाला एक शिकायचं आहे की आपल्यामध्ये, आपल्या देशात जो बदल घडला आहे हा कुठल्याही ईश्वरी कृपेने नाही, तर या महापुरुषांनी केलेल्या कामामुळे. आणि म्हणून महापुरुषांचं जे काम आहे ते काय आहे, कारण जगात माणूसच बदल घडवू शकतो. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आग लागल्यानंतर कुठल्याही देवाचा धावा करा, कुठल्याही धर्माच्या, म्हणजे मी एका धर्माबद्दल बोलत नाही, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, कुठल्याही देवाचा धावा करा, तुम्हाला वाचवायला अग्निशामक दलाचा जवानच पाहिजे. कोणीही वाचवू शकत नाही. काही लोकांना हे निगेटिव्ह वाटेल पण ते सत्य आहे. पण याच्यावर जोपर्यंत समाजाची श्रद्धा निर्माण होत नाही की बाबा अग्निशमक दलाचा जवान हा आम्हाला वाचू शकतो, मग तो रस्त्यात भेटला, त्याला मान सन्मान देणं आमचं काम आहे. आम्ही लग्नात नातेवाईकांना बोलवतो, पण हे सुद्धा आमचे भाऊ आहे ज्यांनी अनेक लोकांना आगीतून वाचवलेलं आहे. त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत का? आणि ही कृतज्ञता हळूहळू कमी व्हायला लागली. म्हणजे मिलिटरीच्या बाबतीत असेल, नेव्हीच्या बाबतीत असेल, अग्निशमक सेवांच्या बाबतीत असेल. कारण याचं असं कारण आहे
की आम्ही जसे जसे परावलंबी होत चाललोय, आम्ही चमत्कारावर विश्वास ठेवायला लागलो, तेव्हा असं व्हायला लागलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि हे जे महापुरुष आहेत यांनी आकाशाकडे पाहिलं नाही. आकाशातला देव आमच्या जनतेला वाचवेल हे सांगितलं नाही, माझी जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज समोर सैन्याच्या समोर जाऊन फ्रंटला लढायचे. माझा सेनापती जाईल, दुसरा येईल असं नाही, मी लढायचं. दादा आता बोलले इथे की तांडेल नावाचं कुठलं तरी आणखी पद आहे, काही फ्रंटला काही लोक लढतात. आणि म्हणून तो समोरचा जवान आहे जो आगीच्या भट्टीत जाऊन आग विझवतो, ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हे सगळे महापुरुष आहेत ना, ते आगीला सामोरे गेलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांवर एवढी मोठी टीका झाली, राष्ट्रद्रोही बोलण्यापर्यंत त्यांच्यावर टीका झाली, कारण त्यांनी सामाजिक न्याय मागितला. महात्मा ज्योतिबा फुलेंवर आत्ताही असे अन्याय होतात. त्यांच्या चित्रपटाला आता विरोध होतोय की त्यांचा चित्रपटच नको. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध आपल्याच लोकांनी केलेला आहे. चंद्रराव मोरे वगैरे त्यावेळच्या मराठा संस्थानिकांनी विरोध केलेला आहे, कारण ते गरिबांचं राज्य होतं, समतेचं राज्य होतं. माझ्या बोलण्यातून, आजच्या या दिवसातून भगवान बुद्धांनी जो विषय इथे सांगितला, खरं म्हणजे आपलं कोणीच शत्रू नसतं, कोणीच शत्रू नसतं, पण सामाजिक न्याय हा करावाच लागतो. या महापुरुषांनी सामाजिक न्याय केलेला आहे. मला सांगा की देशात अशा प्रकारचा बॅनर घेऊन किती लोक अशा संयुक्त जयंती करतात? जे करत नाहीत त्यांना विचारा तुम्ही का करत नाही? तुम्हाला कारण लक्षात येईल की 7व्या पडद्याआड विषमतेचे समर्थक अजूनही या देशामध्ये आहेत. आणि म्हणून ही जयंती ठळकपणे आपल्याला साजरी करावी लागते. आज या कार्यक्रमात आपण मला बोलवणार, मी आपल्याला मनापासून सांगू इच्छितो की इथे बसलेल्या 50% महिलांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आरक्षण देणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. कारण असं आहे, मी जिथून जन्म घेतलेला आहे तो माझ्या आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. मी आकाशातून आलेलो नाही, मी दैविक कृपेने जन्म घेतलेला नाही, आईच्या त्यागातून मी जन्म घेतला आहे, मोठा झालो आहे. आणि आता आपल्या पत्नीचा जो त्याग आहे त्यामुळे हे चांगले कपडे घालून आम्ही या समारंभात आहोत. कुठल्याही सांग एखादा असेल अधिकारी की स्वतः कपडे धुत असेल, पण जनरली आम्ही 99% पुरुष हे आमचे कपडे बहिणी, आया, मावशा हेच करतात. आपण किती जरी चकाचक कपडे, हे वास्तव आहे. मग ही कृतज्ञता आमच्यामध्ये का नाही? महिला आरक्षणाला जो विरोध आज होतोय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिल करताना जो विरोध झाला, त्या विरोधाचं कारण भारताची मानसिकता आहे. आणि ही मानसिकता तुम्हाला समजली असेल तर मला जास्त उघड बोलावं लागणार नाही. आणि मी अशी कल्पना करतो आपल्याला सगळ्यांना विषय कळले, परंतु मीडियाला हे कळलं पाहिजे की लोकसंख्या जर 50% महिलांची आहे तर 50% आरक्षण भेटलंच पाहिजे. आणि ते आरक्षण दुसरं तिसरं कोणाला नाही तर माझ्या आईला आहे, माझ्या मावशीला आहे, माझ्या भारत मातेला आहे. आणि खरं म्हणजे स्त्रियांशिवाय जग काय, देश काय होऊच शकत नाही. सगळ्या प्राणीमात्रांना जन्म देणाऱ्या ह्या आमच्या महिला आहेत, प्राण्यांमध्ये असतील, माणसामध्ये असतील. मग आम्ही असं चुकीचं का वागतोय? कारण चुकीची तत्त्व आम्ही स्वीकारलेली आहेत, चुकीच्या पद्धतीच्या धर्मभावना स्वीकारलेल्या आहेत. आणि ह्याच्यावर उपाय आहे भारतीय संविधान. आणि म्हणून ज्यांना चांगला धर्म पाहिजे असेल त्यांनी घरी जा, भारतीय संविधान वाचा आणि संविधानामध्ये जगायचं कसं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणजे संविधान घेऊन आम्ही घरोघरी गेलो पाहिजे आणि हे संविधान भेट दिलं पाहिजे. मला कल्पना आहे की जो स्वतःला आंबेडकरवादी आणि बाबासाहेबांचा सैनिक समजतो तो संविधान अनेकांना भेट देतो. मी माझ्या गावात एक शेवटचा प्रसंग सांगतो, माणसाला कसं बदलता येतं. माझ्या गावात माझ्या सासऱ्यांचा मृत्यू झाला आणि आपल्याला कल्पना आहे की खेडेगावात आजही माणसाचा मृत्यू झाला की तिथे येणारा जो पुजारी असतो, भटजी असतो, त्याला लोक चपला अर्पण करतात. कारण का? स्वर्गातल्या आईवडिलांना तिथे पायाला चटके बसू नयेत कुठे स्वर्गात, म्हणून त्याला चपला दान करतात, हे बिछाना दान करतात, कॉट दान करतात, जे जे काय आहे जे माणसाला लागतं. आणि पूर्वीच्या काळात लोक गाईचं दूध प्यायचं, मग गाय दान करतात, आजही लोक करतात. आणि हेतू असा असतो की स्वर्गातले जे आई वडील आहेत किंवा जे वारलेले लोक आहेत त्यांना ते मिळावं. परंतु आम्ही आता अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहिलं असेल, अनेक लोकांचे तडफडून मृत्यू होतात. ते मेल्यानंतर त्यांचा आत्मा जाताना दिसत नाही, त्यांची जळून राख होते, पण त्यातून आत्मा वगैरे निघत नाही, तो माणूस तिथेच मरतो. आणि मग क्षणभर माणसाला वाटतं की जिवंतपणी मी माझ्या नातेवाईकांना जर चांगलं खाऊ दिलं असतं, चांगले कपडे दिले असते तर बरं झालं असतं, आता जीव निघून गेला. आणि म्हणून अशा वेळी ज्या घटना घडतात त्या घडून गेल्या, पण पुन्हा पुन्हा आमच्याकडून ह्या चुका होऊ नयेत आणि सत्य काय हे कळायचं असेल तर भारतीय संविधानासारखा दुसरा ग्रंथ नाही. आणि म्हणून मी माझ्या सासऱ्याच्या पिंडदान निधीला भांडी, कपडे हे दान न करता सगळ्या आलेल्या लोकांना संविधान दान दिलं, भटजीला सुद्धा.
हे संविधान वाचा. माणसाच्या जीवनाचा वास्तव मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान जगायचं कसं हे दिलेलं आहे. आणि आम्ही आज लढतोय, आमचे जे सैनिक लढत आहेत हे संविधानाच्या आधारे. त्यांना विश्वास आहे की आमच्या पाठीमागं भारतीय संविधान आहे, कायदा आहे, म्हणून आम्हाला न्याय आहे. आमचे जीव देवाच्या हवाली आम्ही केलेले नाहीत, आम्ही देशाच्या हवाली केले. देशासाठी आम्ही जीव द्यायला हवं आणि त्याचं कारण आहे, त्याची घटना आहे भारतीय संविधान. आणि म्हणून ही जयंती साजरी करायला मनापासून धन्यवाद देतो. कारण कोळी समाजातल्या एका माणसाला, आगरी समाजातल्या एका ओबीसी माणसाला आपण आज प्रतिष्ठा दिलेली आहे, नेतृत्व दिलेली आहे. मला पूर्ण माहीत आहे, मुंबईच्या भूमिपुत्र आम्ही बोलतो फक्त, पण विचार मंचावर जागा कुठे? शिवाजी पार्कच्या होणाऱ्या सभेमध्ये आम्हाला कुठे सन्मान आहे? आणि म्हणून 2019ला मला बाळासाहेब आंबेडकरांनी तिथे सभेचं अध्यक्ष केलं होतं आणि सांगितलं होतं की इथे तुम्ही विषय मांडा. आणि तेव्हा मी सांगितलं, भारत माझा देश आहे, हे जर सत्य असेल तर माझ्या घराखालचा 7/12 माझ्या नावावर पाहिजे आणि या मुंबईतल्या जमिनींचा अधिकार आम्हाला भेटला पाहिजे. आणि म्हणून आज मुंबईमध्ये 5,000 एकर जमीन आहे. आमचे अग्निशामक दलातले सैनिक असतील, पोलीस असतील, जे जे आपले जीव धोक्यात घालून या समाजाचं रक्षण करतात, त्यांना इथे मोठी घरं भेटली पाहिजेत. 300 आणि 400, 250च्या घरात असे 6-7 फुटाचे जवान नाही राहू शकत. त्यांना व्यायाम करायचा आहे, त्यांना शरीरं कमवायची आहेत, त्यांना ती घरं भेटली पाहिजेत. आणि ह्या जमिनी हळूहळू मुंबईकरांच्या हातातून चाललेल्या आहेत. ही सुद्धा विषमता आहे. आणि म्हणून आरक्षणाला पर्याय जमिनींचा अधिकार, उद्योगांचा अधिकार, मागासवर्गीय महिलांना सगळ्यांना भेटला पाहिजे. मी हे भाषण खूप लांबवलं, परंतु हे माझं भाष्य व्यक्तिगत नव्हतं, हे व्याख्यान पण नव्हतं. बहुजन समाजाचा, ओबीसी, SC, ST आणि स्त्रियांचा जो अधिकारांचा मुद्दा आहे, मी देशासाठी सांगितला. पूर्ण देशाला हा संदेश आहे की हे संयुक्त आंबेडकर जयंती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या देशातल्या समानतेचा, न्यायाचा, बंधुतेचा विषय आहे आणि संविधानाचा विषय आहे. मी पुन्हा एकदा इथल्या अधिकारी वर्गाला धन्यवाद देईन की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण केले तर समाजातले अनेक भांडणं मिटतात. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा केसेस जातात तेव्हा लक्षात येतं की यांना कायदाच माहीत नाही, संविधानच माहीत नाही आणि म्हणून अरेरावी होते, लोक वाकडे तिकडे बोलतात. आज जे मुंबईत महिलेने जे आक्रोश केला की माझ्या मुलाला घरी न्यायचं आहे म्हणून मला जायचं आहे, मी माझ्या मुलाला भेटू, आधुनिक हिरकणीचं रूप आपण यांनी पाहिलं. मीडियावर काही चर्चा होते, पण आई ही आई असते, ती लाजत नाही मुलासाठी भांडताना. समोरचा माणूस काय बोलेल, प्रसंगी ती शिव्या पण देते, पण त्या आईपणाची भावना या देशाला जेव्हा कळेल तेव्हा भारत मातेचा अर्थ जगाला कळेल. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, आपली क्षमा मागतो. या उन्हामध्ये मला आपण सहन केलं, पण हे सहन करणं म्हणजे इथल्या 85% बहुजन समाजाचा आक्रोश आहे. जे कोणी वरच्या थरात आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, कधीतरी हे समजून घ्या. टेम्परेचर वाढत चाललंय, 40च्या पुढे झालंय आणि स्फोट होऊ नये, आगी लागू नयेत, शांतता राहावी, सुख समृद्धी राहावी. आणि देश तुमच्याबरोबर आम्हाला सुद्धा जगायचा आहे, एवढी विनंती करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्ध.